हॅलो स्टुडंट, आपण लास्ट व्हिडिओमध्ये टॉपिक नंबर 2 मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग हा टॉपिक अभ्यासला. यामध्ये आत्तापर्यंत आपण मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग यामध्ये लुका डी बार्गो यांनी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टमचा शोध 10 नोव्हेंबर 1494 मध्ये लावला. त्यानंतर आपण त्यामध्ये डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम, प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम सोबतच ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम अभ्यासले. त्याबरोबरच आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, मिनिंग आणि डेफिनेशन बघितली. त्यानंतर आपण अकाउंटचे 2 मुख्य भागामध्ये क्लासिफिकेशन बघितली. एक पर्सनल अकाउंट आणि सेकंड इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 भाग पडतात. एक रिअल अकाउंट, सेकंड नॉमिनल अकाउंट. तर आज त्या क्लासिफिकेशनवरूनच आपल्याला अकाउंटची रूल बघायची आहेत, नियम बघायचे आहेत. तर त्यामध्ये गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट यालाच ट्रेडिशनल ॲप्रोच असे सुद्धा म्हणतात. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाउंट. मग हे डिफरंट अकाउंट 3 प्रकारचे असतात. फर्स्ट पर्सनल अकाउंट, सेकंड रिअल अकाउंट अँड थर्ड नॉमिनल अकाउंट. तर पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. काय? डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर म्हणजे डेबिटला काय रिसीव होते आणि क्रेडिटला काय गिवर होते हे आपल्याला या अकाउंटमध्ये बघायचे. म्हणून पर्सनल अकाउंटला मराठीमध्ये व्यक्तिगत खाते असे म्हणतात. नंतर रिअल अकाउंट म्हणजे संपत्ती खाते. याचा नियम डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. डेबिटला काय येत आहे आणि क्रेडिटला काय जात आहे. त्यानंतर नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी खाते. यामध्ये डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे डेबिटला सर्व प्रकारचे खर्च आणि नुकसान येतील, तर क्रेडिटला सर्व प्रकारचे उत्पन्न आणि नफा हा रेकॉर्ड केला जाईल. म्हणून हे गोल्डन रूल्स आपल्याला अकाउंटच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचे असतात. आता खाली आपल्याला दिल्याप्रमाणे फ्रॉम द फॉलोविंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट. पुढे दिलेल्या ट्रान्झॅक्शनवरनं फाइंड आउट करा. तर काय फाइंड आउट करा? 2 ॲस्पेक्ट, 2 अकाउंट्स आणि क्लासिफाय द अकाउंट्स. या 3 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायला लावल्यात. तर चला बघू आपण ट्रान्झॅक्शन काय दिलेली आहेत. तर बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन सांगतायत आपल्याला कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. पहिलं ट्रान्झॅक्शन दिलं की व्यवसाय चालू करण्यासाठी कॅश आणली ₹20,000. मग ₹20,000 आणून जर व्यवसाय चालू केला असेल तर या ट्रान्झॅक्शननुसार आपल्याला फर्स्ट ॲस्पेक्ट येईल, कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅश कम्स इन. आणि कॅश व्यवसाय संस्थेचा प्रोप्रायटर देतोय म्हणजे मालक आणतोय म्हणून प्रोप्रायटर इज गिवर येईल. म्हणून बघा, फर्स्ट ॲस्पेक्ट कॅश कम्स इन, सेकंड प्रोप्रायटर इज गिवर. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय. अजयकडनं गुड्स हा उधारीवर खरेदी केला. अजयकडनं जर गुड्स खरेदी केला असेल तर आपल्याकडे गुड्स हा येतोय म्हणून परचेस हे आपलं एक्सपेंडिचर झालं आणि अजयला पैसे देणे बाकी आहेत म्हणून अजय इज गिवर झालं. म्हणून फर्स्ट इफेक्ट परचेस इज ॲन एक्सपेंडिचर, सेकंड इफेक्ट किंवा ॲस्पेक्ट हा अजय इज गिवर हा येईल. त्यानंतर कॅश सेल्स म्हणजे रोखीने विक्री. रोखीने जर विक्री केली तर ₹7,000 आपल्याकडे येतील आणि सेल्स आपल्याकडनं होईल. म्हणजे सेल्स केल्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळेल. म्हणून कॅश कम्स इन, फर्स्ट ॲस्पेक्ट येतोय कॅश कम्स इन, सेकंड येतोय सेल्स इज ॲन इन्कम. त्यानंतर चौथं ट्रान्झॅक्शन सांगतायत रिसिव्ड कमिशन ₹500.
₹500 कमिशन मिळालं म्हणून कॅश कम्स इन आणि कमिशन हे आपलं उत्पन्न आहे म्हणून कमिशन रिसिव्ड इज ॲन इन्कम सेकंड ॲस्पेक्ट येतोय. त्यानंतर पुढे आपल्याला 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन सांगितलं आहे त्यांनी. काय तर पेड रेंट ₹800 ₹800ची रेंट दिली. 800ची रेंट दिली म्हणजे आपला खर्च झाला म्हणून रेंट इज ॲन एक्सपेंडिचर आणि खर्च झाल्यामुळे आपल्याकडनं कॅश जाईल म्हणून कॅश गोज आऊट. या पद्धतीने आपण फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट सांगू शकतो. पण यासोबतच त्यांनी आपल्याला 2 अकाउंट आणि क्लासिफायसुद्धा करायला लावलं होतं म्हणून आपण याचे 2 अकाउंट शोधून देऊ. तर बघा पुढे आपल्याला खालच्या चार्टमध्ये सांगितले त्यांनी 2 ॲस्पेक्ट अँड 2 अकाउंट्स. मग आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन होतं की कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000 ₹20,000 आणून आपण व्यवसाय सुरू केला. मग या व्यवहारामध्ये आपल्याला कॅश ही येते आहे व्यवसाय संस्थेमधून म्हणून कॅश कम्स इन आणि व्यवसाय संस्थेचा प्रोप्रायटर आणतोय म्हणून बिझनेस प्रोप्रायटर इज गोज आऊट. यामध्ये 2 अकाउंट. पहिलं अकाउंट येतं आहे तुमचं कॅश अकाउंट, सेकंड येतं आहे कॅपिटल अकाउंट. कारण व्यवसाय संस्थेच्या मालकाने व्यवसाय चालू करण्यासाठी ज्या पण कॅश किंवा असेट आणलेले असतात त्याला एकत्रितरित्या आपण कॅपिटल म्हणणार आहोत. नंतर सेकंड ट्रान्झॅक्शन दिलं होतं परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजयकडनं ₹10,000 माल उधारीवर खरेदी केला म्हणून अजयकडून माल खरेदी केल्यामुळे आपला खर्च होतोय म्हणून परचेसेस इज ॲन एक्सपेन्सेस आणि अजयला पैसे देणे बाकी आहेत म्हणून अजय इज गिवर. आता यामध्ये फर्स्ट अकाउंट परचेसेस अकाउंट येईल तर सेकंड अकाउंट हे अजय अकाउंट येईल. त्यानंतर थर्ड कॅश कम्स इन सेल्स इज ॲन इन्कम म्हणजे आपल्याला ट्रान्झॅक्शन होतं थर्ड कॅश सेल्स ₹700. जर ₹700चा रोख विक्री केली तर आपल्याकडे पैसे येतील म्हणून कॅश कम्स इन आणि सेल्स इज ॲन इन्कम सेल्स केल्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळेल म्हणून डेबिटला कॅश येईल म्हणून कॅश अकाउंट फर्स्ट आणि सेकंड अकाउंट हे सेल्स अकाउंट असणार आहे. सेकंड सेल्स अकाउंट असेल. त्यानंतर फोर्थ ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलं आहे रिसिव्ड कमिशन ₹500 ₹500चं कमिशन मिळालं म्हणजे आपल्याकडे कॅश कम्स इन होईल आणि कमिशन हे आपलं उत्पन्न ठरेल म्हणून कमिशन इज ॲन इन्कम. कॅश येते म्हणून फर्स्ट अकाउंट कॅश अकाउंट आणि कमिशनमुळे येते म्हणून सेकंड अकाउंट कमिशन अकाउंट होईल. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितले पेड रेंट ₹800 ₹800ची रेंट पेड केली म्हणून रेंट हे एक्सपेन्सेस आहेत आणि रेंट पेड केल्यामुळे पैसे आपल्याकडनं जातील म्हणून कॅश गोज आऊट. तर त्यामुळे रेंट हे फर्स्ट अकाउंट आलं तर कॅश हे सेकंड अकाउंट आलं. विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत 2 ॲस्पेक्ट 2 अकाउंट आणि क्लासिफाय द अकाउंट म्हणजे त्या अकाउंटची विभागणी. मग तर चला फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितलेलं होतं की कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. मग ₹20,000 आणून व्यवसाय चालू केला एवढ्यासाठी कॅश कम्स इन होतं आहे म्हणून कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंट हे क्लासिफाय होईल रिअल अकाउंटमध्ये. सेकंड प्रोप्रायटर हा आपल्याला कॅपिटल प्रोव्हाइड करतो आहे म्हणून सेकंड अकाउंट येईल कॅपिटल आणि त्यामुळे कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजयकडनं हा माल उधारीवर खरेदी करतो आहे. अजयकडून जर माल उधारीवर खरेदी केला तर आपल्याला खर्च करावा लागेल माल खरेदी करण्यासाठी म्हणून अजय आपल्याला माल देतो आहे आपल्याला खर्च करावा लागेल म्हणून परचेस इज ॲन एक्सपेन्सेस म्हणून पहिलं अकाउंट आलं परचेस अकाउंट. परचेस केला हा आपला खर्च झाला म्हणून
नॉमिनल अकाउंटमध्ये आपण खर्च दाखवणार आहोत. त्यानंतर अजय इज गिवर, अजय माल देतोय म्हणून अजय अकाउंट हे सेकंड अकाउंट आलं आणि अजय हा व्यक्ती असल्यामुळे ते पर्सनल अकाउंटमध्ये घ्यावं लागेल. म्हणून थर्ड ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलं आहे कॅश सेल्स. कॅश सेल्स हे आपण रोखीने माल विकला, रोखीने विक्री केल्यामुळे आपल्याकडे पैसे येतील म्हणून कॅश कम्स इन, कॅश अकाउंट पहिलं अकाउंट घेतलं आणि कॅश ही संपत्ती आहे म्हणून रिअल अकाउंटमध्ये आलं. त्यानंतर सेल्स झाली म्हणजे ते आपलं उत्पन्न झालं म्हणून सेल्स अकाउंट हे सेकंड अकाउंट आलं आणि ते क्लासिफाय होईल नॉमिनल अकाउंटमध्ये. कारण नॉमिनल अकाउंटचा नियम होता डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिटला सर्व एक्सपेन्सेस आणि लॉसेस येतील. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, सेल्स हे इन्कम आहे म्हणून क्रेडिट साईडला येते. त्यानंतर फोर्थ ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितले रिसिव्ड कमिशन ₹500, 500 रुपयाचं कमिशन मिळालं. 500 रुपयाचं कमिशन मिळालं म्हणजे कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅश कम्स इन होईल आणि फर्स्ट अकाउंट मिळेल कॅश अकाउंट. कॅश ही संपत्ती आहे म्हणून रिअल अकाउंटमध्ये येईल. आणि त्यानंतर कॅश काय येते तर कमिशन हे आपल्याला उत्पन्न म्हणून मिळते, इन्कम म्हणून मिळते म्हणून सेकंड अकाउंट येईल कमिशन अकाउंट आणि कमिशन हे आपलं उत्पन्न आहे म्हणून नॉमिनल अकाउंटमध्ये येईल. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितलं आहे पेड रेंट ₹800, 800 रुपयाची रेंट दिली म्हणजे आपले खर्च झालेत म्हणून रेंट इज ॲन एक्सपेन्सेस आणि पैसे जातील म्हणून कॅश गोज आऊट. जर रेंट पेड केली म्हणून फर्स्ट अकाउंट रेंट येईल, सेकंड अकाउंट कॅश येईल. रेंट हे नॉमिनल झालं कारण खर्च होत आहेत आणि कॅश ही रिअल झाली कारण आपल्याकडे काय येते तर आपल्याकडनं पैसे जात आहेत, कॅश हे रिअल अकाउंट आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही ट्रान्झॅक्शनचे 2 आस्पेक्ट, 2 अकाउंट्स आणि क्लासिफाय द अकाउंट्स हे दर्शवता येत असतात.